केमिकल लिमिटेडच्या वतीनं पारंपरिक खाद्य महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये चिपळुणातील आणि आजूबाजूच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे। नवनवीन पदार्थ जे आपल्या पूर्वी लोक खायचे आणि त्यांची तब्येत जी आहे ते अत्यंत सक्षम असायची, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं निरोगी आयुष्य असायचं आणि ते खाद्यपदार्थ लोकांना कळावेत यासाठीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे आणि नवी पिढी या गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग घेते, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे। आपल्यावर या ठिकाणी संजीवनी नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, मोतीवाली परांजपे हायस्कूलचे विद्यार्थी आहेत, आजूबाजूचे हायस्कूलचे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी अतिशय चांगले पदार्थ बनवून या ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे आणि ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे की नव्या पिढीने देखील हे पाहावं आणि जे आपलं जीवनमान पूर्वी अत्यंत चांगलं होतं ते नव्यानं आपल्याला तसंच करता येण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मागोवा घ्यावा लागेल, आपल्याला पुन्हा एकदा मागच्या जीवनामध्ये रोपण पाहावं लागेल आणि यासाठीचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे। पाहूया सगळे पदार्थ जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, कुणी आळूवडी बनवलेली आहे, कुणी मेथीचे पराठे बनवलेले आहेत, तर कुणी अजून काही काही बनवलेलं आहे, शेवग्याच्या वड्या आहेत, याच्यामध्ये रताळ्याचा शिरा, हे जे नाविन्यपूर्ण काही पदार्थ आहेत जे आपण कधी शक्यतो खात नाही घरामध्ये, लोकांना फास्टफूडची आता सवय झाल्यामुळं हे जे जुने पारंपरिक जे खाद्यपदार्थ आहेत याकडे थोडं लोकांचं दुर्लक्ष झाले, मात्र पुन्हा एकदा नव्याने याची उजळणी होईल आणि याचा फायदा समाजाला देखील होईल। अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे आणि तिच्या उपक्रमाचे कौतुक। पोहोचण्याचं काम करतो किंवा जे नेहमी आपल्या सोबत उभे असतात, सो सन्माननीय बापूराव पवार CSR मॅनेजर म्हणून हे काम पाहतात। खरं तर हा इव्हेंट घेण्यासाठी किंवा ट्रॅडिशनल फूड फेस्टिवल घेण्यासंदर्भातला आपल्या कंपनीचा मूळ मोटो हा होता की आता सद्यस्थितीला जो मुलांचा म्हणजे आपण बघतोय स्कूलचा ब्रेक झाला की मुलं मधल्या सुट्टीमध्ये कुरकुरे घ्यायला पळतात, वडापाव खायला पळतात, सो याला कुठंतरी ह्या मुलांना आपल्याला छान गोष्टींना डायव्हर्ट करता येईल का, या उद्देशानं सरांच्या संकल्पनेतून सरांच्या विचारातून ही संकल्पना उदयास आली आणि आपण मुलांना कसं छान ट्रॅडिशनल फूडकडं कसं मुलांकडं जाता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात। मग हा प्रयत्न आपण कशा करूया तर ओके आपण सर फेस्टिवल घेऊया का अशा संदर्भात सरांची चर्चा झाली आणि आपण मग ऑर्गनाईज केला। सो गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत करायचं। थँक्यू सर, थँक्यू। आपल्याच प्रेरणेनं ती मुलं काम करत आहेत, थँक्यू सर। ॲक्च्युली खूपच चांगले पदार्थ तुम्ही सर्वांनी बनवले आणि तुमचा जो उत्साह आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे। तुमचे शिक्षक, शाळा या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आपण आज सर्वजण इथं आलात, इतक्या उत्साहानं यामध्ये सहभागी झालात, इतके चांगले चांगले पदार्थ बनवले, बरेचसे पदार्थ मी पण बघितले नव्हते, तर खरोखरच पदार्थ पण चांगले आहेत, त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण नाविन्यपूर्ण आहेत आणि प्रेझेंटेशन तुम्ही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आहे। पर्टिक्युलरली मी काही बघितलं तर एकदम म्हणजे चांगले शेफ ज्या पद्धतीने पदार्थाची मांडणी करतात त्या पद्धतीने तुम्ही मांडणी केली आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे। आत्ता मी यांच्याशी बोलत होतो जीवनबरोबर, तर त्यांनी असं मला सांगितलं की यातनं पहिले 3 क्रमांक काढणार आहेत आणि
आणि त्यांना काही कॅश प्राईज पण देणार आहे ते 3 नंबरला. तर ते 3 नंबर सोडून जे बाकीची लोकांनी जे पार्टिसिपेट केलं त्यांच्यासाठी मी माझ्यातर्फे काहीतरी कॅश प्राईज देऊ इच्छितो आणि मी जीवनकडे ते प्राईज मी देऊन जाईल आणि जी बाकीचे ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासाठी पण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हे माझ्यातर्फे मी प्राईज डिक्लेअर करतो. धन्यवाद. होतं की हे विद्यार्थ्यांना समजावं. पण अनेक शिक्षकांकडून सर आम्ही स्वतः कुक आहोत आणि आम्ही त्यांचे शिक्षक आहोत, सो आम्हाला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आणि आम्ही स्वतः तिथं पदार्थ. तर असे स्काय परांजपे स्कूलच्या मॅडम आहेत, 4 मॅडमनी सहभाग घेतला. सो अजून एक आवर्जून गोष्ट संजीवनी नर्सिंग स्कूल आहे. सो म्हणले सर हा हेल्थ रिलेटेड सब्जेक्ट आहे, आम्ही येणार आहे, सो ऑलवेज वेलकम. हॉटेल मॅनेजमेंट म्हणले सर हा आमचा सब्जेक्ट, आम्हाला ते करावं लागेल. सो असे बाहेर आपल्याला खूप छान रिस्पॉन्स आला आणि सगळे पार्टिसिपेट झाले. सो आपण आलात, आपण व्हिजिट केली, सो आपल्या मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. बनवलेला केक आहे, याला मालवणीमध्ये धोंडस सुद्धा म्हटलं जातं. कृती सांगू का पूर्ण? त्यामध्ये साहित्य लागतं काकडीचा, म्हणजे तवसं म्हणतात ते, तसं तवसं लागतं. साधी कवळी काकडीचं बनत नाही. तवशाची चव छान येते. तवशाचं 2 वाटी तवशाचं किस, त्यानंतर अर्धी वाटी गूळ, थोडं 2 वाटी रवा, पाऊच चमचा वेलची, चिमूटभर मीठ, हे सर्व साहित्य. गूळ, त्यानंतर खोबरं, ओलं खोबऱ्याचे तुकडे छोटे, जिरं आणि थोडीशी चिमूटभर हळद. खोबरं, जिरं आणि हळद यांचं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून ते साहित्य वेगळं घ्यायचं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं 2 वाटी काकडीचा किस, त्यामध्ये गूळ, वेलची पावडर, वाटलेलं ते वाटण, खोबऱ्याचं वाटण होतं ते साहित्य, हे चांगलं शिजवून घ्यायचं. चिमूटभर मीठ टाकायचं. दुसऱ्या पातेल्यामध्ये तुपामध्ये रवा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. तेही साहित्य त्या काकडीच्या किसामध्ये टाकून 5 मिनिटं वाफेवरती ठेवायचं. त्यानंतर एका पातेल्याला थोडंसं तूप लावून हे साहित्य सगळं त्या पातेल्यामध्ये व्यवस्थित सेट करून वरतून हळदीची पाने लावून एक 15 मिनिटं वाफेवरती ठेवायचे. आणि हे आदल्या दिवशी बनवून दुसऱ्या दिवशी खायला चविष्ट लागतं. हे रात्री बनवलं आहे, दुसऱ्या दिवशी त्याची चव छान लागते. हे शक्यतो रात्री बनवायचं आणि दुसऱ्या दिवशी खायचं. काय म्हणायचं याला? त्याला काकडीचा केक, पूर्वीच्या लोकांचा केक, आणि त्याला मालवणीमध्ये धोंडस सुद्धा म्हणतात.